केंद्रीय राज्यमंत्री झाल्यानंतर रक्षा खडसे यांनी पहिल्यांदा संतनगरी शेगावमध्ये पोहोचून श्री संत गजानन महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेतलं। यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला। यावेळी बोलताना विविध विषयांवर त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली। वरिष्ठांची साथ आणि आशीर्वाद राहिले तर खडसे आणि महाजन सोबत दिसतील असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला। संपूर्ण परिवारासोबत आणि अनेक कार्यकर्त्यांनी इथे महाराजांकडे विनंती केली होती की आदर म्हणजे मला खासदारकीचं तिकीट मिळाल्यापासून निवडून आल्या पाहिजे, त्यासाठी इथे प्रार्थना केलेली होती आणि त्याच अनुषंगाने आज परिवार आणि कार्यकर्त्यांसोबत मी आज इथे दर्शनासाठी महाराजांची आलेली होती। आज महाराजांचे दर्शन घेतले, आशीर्वाद घेतले, कारण की आता उद्या परवापासून दिल्लीमध्ये सगळं मंत्रिमंडळाचं माझं काम सुरू होणार आहे। तर नक्कीच आशा आहे की येणाऱ्या दिवसांमध्ये चांगलं काम ह्या देशाच्या सेवेसाठी माझ्या हातून घडेल, कारण की खूप मोठी जबाबदारी आदरणीय मोदी साहेबांनी पक्षाने माझ्यावर आता सोपवलेली आहे। मागचे 10 वर्ष खासदार म्हणून काम केलं, पण आता एक पाऊल पुढे जाऊन मला काम करायचं आहे। तर निश्चितच आपल्या देशातल्या युवकांसाठी, या देशाच्या विकासासाठी जास्तीत जास्त काम करायचं मी प्रयत्न करेन।